पांडवांचं आणि कौरवांचं कट्टर वैर। तसे नात्यानं हे सख्खे चुलत भाऊ, पण इतकं वैर, इतकं वैर, इतकं वैर, इतकं वैर की कौरवांना वाटत होतं की कधी संधी सापडल्यावर आम्ही पांडवांना मारू। सख्या काकाचे पोरं होते, हे 100 होते आणि ते 5 होते। एके दिवशी दुर्योधन स्वतःहून इंद्रप्रस्थाला पांडवांकडे गेला। पांडव थोडे सात्विक होते, थोडे म्हणजे बऱ्यापैकी सात्विक होते। एक जणाने विचारलं, 100% पांडव सात्विक होते असं का म्हणत नाहीत? पांडवांनी सुद्धा 3 लोकांचं ऐकून चुका केलत्या। विठाला 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 विठाला, पण 99% सात्विक। पांडवांना दुर्योधनाला मारण्याची संधी 9 वेळेला आली, पण आपल्या काकाचा पुत्र आहे, राजकुमार आहे, याच्या करता त्यांनी नाही मारलं। कौरवायला मात्र संधी भेटल्यावर त्यानं सोडली नाही। बरं, नाही सोडली, नाही सोडली, नाही सोडली। उलट कौरवायनं पांडवाईची लेकरं मारायची पण संधी नाही सोडली। एका सात्विक माणसाचं पोरग अश्वत्थामा, आणि अश्वत्थाम्याच्या कानात सुंदर भाऊ दुर्योधनानं सांगितलं, बेटा मी तर धारातीर्थी पडलो रे, आता पांडव गादीवर बसणार आहेत दिल्लीच्या, पण बसू दे, त्यांच्या पश्चात त्यांच्या गादीवर बसायला कोणी राहिलं नाही पाहिजे, म्हणून त्याचे पोरं झोपीत मार। तुका म्हणे अंगे राखिली दुर्गंधी, तुका म्हणे अंगे, तुका म्हणे अंगे राखिली दुर्गंधी, अश्वत्थामावधी पांडव पुत्र, अश्वत्थामावधी पांडव पुत्र, अश्वत्थामावधी पांडव पुत्र। तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी, अश्वत्थामावधी पांडव पुत्र। झोपीत कापले 5 लेकरं। किती पापी होते कौरव, निष्पाप लेकरायला कापलं, झोपीत द्रौपदीची 5 लेकरं। असो, एके दिवशी जाणून बुजून दुर्योधन दुपारी गेला, जेवणा टपली, आणि अंधार पडल्याच्या नंतर धर्मराजानं सांगितलं, युवराज आता रात्र झाली, आता थांबा, आता जाऊ नका। काय हरकत नाही दादा, थांबतो म्हणे। थांबतो म्हणला आणि मुद्दाम दिवस माळाल्यावर निघाला। धर्मराजाच्या लक्षात आलं, आईला सांगितलं, आई राजाचा पुत्र आहे, भाऊ आहे माझा, राजकुमार आहे, आणि मोठी माणसं रात्री बेरात्री अंधारात जाणं कोणी घालू शकते, याच्याकरता एकट्याला नाही जाऊ द्यायचं। आपला ताकदवान भाऊ आहे माझा भीम, त्याला सोबत देतो। आणि याला हेच करायचं होतं, आणि भीमाला सोबत नेलं। आणि भीमाला सोबत नेल्याच्या नंतर भीमाला थोडं गोड जेवायची आवड होती, गोड खाण्याची आवड होती। मी नाही। पार्थ ते पृथकीचे बाळ, शास्त्राभ्यासी घातला काळ, मजसी दिशे आळुमाळ, खादाड निद्रा अहर्निशी। एका तत्व त्यांचं वाक्य आहे। भीमाला जेवणाचा थोडासा छंद होता। साखरेत तुपात माखलेले लाडू दुर्योधनानं खाऊ घातले, मन जिंकलं, आणि दुर्योधनानं सांगितलं, जा मला मानस सरोवराहून सुवर्ण कमळाची फुलं आणा। देवाची कृपा असल्यावर, संतांची कृपा असल्यावर मसनवाट्यात धाडू द्या, त्याला काय होत नाही। मानस सरोवर हे काही वाईट नाही, सात्विक आहे। 360 तीर्थापैकी एक तीर्थ आहे, पण त्या तीर्थावर एका संन्याशाचं अनुष्ठान चालू होतं। तो संन्याशी म्हणजे मारुतीराय। काय सांगू आता, संतांचे उपकार सांगतोय। आणि त्या मानस सरोवरावर भीम गेले, आणि यानं सांगितलं होतं दुर्योधनानं, आंघोळ करून फुलं आण बरं, जाशीन फुलं तसे तोडशील।
आंघोळ करायची, वल्ल्या कपड्यान फुलं तोडायचे आणि मग मात्र घेऊन ये मला भगवान शिवजीची साधना करायची. काय त्याला माती करायचं नव्हतं, पण त्याला सगळं नाटक, त्याला माहित होतं हे काय शिस्तीत आंघोळ करीत नाही. माझ्या लहानपणी इरीत उड्या टाकायची, इरी भरलेल्या होत्या नामदेव दादा त्यावेळेला, तर भऱ्याहून उडी टाकायचे. मुटका हाणल्याबरोबर भऱ्याच्या कडीला जी माणसं उभे आहेत का ते सगळे भिजायचे, पण त्याला मुटका बी हाणता आला पाहिजे ना. ज्याचा पाठीवर पडला का त्याला मग इटकरीनं पाठ शेकावं लागायची. असा नेट पडला पाहिजे मुटका, त्याला आलं पाहिजे ना ते पावता. ज्याला येतंय तेच हानीत होते. भीमानं धाड दिशी मानव सरोवरात उडी हाणली. बाजूला मारुतीराय चिंब झाले. साधना चालू होती मारुतीरायचं, नामस्मरण चिंतन चालू होतं. ते निष्ठावंत वारकरी होते मारुतीराय. पाहिलं असं एकदा बघितल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं तरुण आहे, मुलगा आहे, चेहऱ्याहून राजपुत्र आहे, मोठ्या घरचं पोरग आहे, थोडंसं खोडीला असू शकतंय, लेकरू आहे मोठ्या घरचं. आणि तारुण्याचा मद होता ना, एकदम तरुण होते भीमदादा, एकदम तरुण. आणि तारुण्यपणात मग थोडं रक्त उसळत असतंय, सळसळ करतंय. हल्ली असन उडी, नुसतं बघितलं एकदा, पण तेवढ्यानं ऐकले नाही. वानरानं माझ्याकडे का बघितलं म्हणून पुन्हा एकदा उडी हाणली आणि पुन्हा मारुतीरायला भिजिलं. मारुतीरायनं पुन्हा एकदा असं पाहिलं, म्हटलं जाऊ द्या, याची इच्छा असेल उड्या हाणायची. पण मारुतीरायनं त्याच्याकडे पाहत पाहत असं पाणी कपाळाचं आणि डोक्याचं पाणी पुसलं, असा हात झटकिला. भीमाला वाटलं हे वानर आहे, काय याला एवढं बाबा मांडी घालून बसलंय, भिजायलंय, लांब जावा, काही लक्षात नाही ना आलं. बरेच लोक वरूनच ओळखीत येतं. वरून 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 कोणाची श्रीमंती पाहायची नाही, कोणाची गरिबी बघायची नाही, वरून काय नाही. आता वरून पाहिलं तर म्हातारं साधं दिसतंय, पण या म्हाताऱ्याला 2-4 शिवया पाठ्यात आहे का नाही. हो, लय कीर्तन करायला तितक्या पाठ नसत्या. कधी कीर्तनात हे म्हातारे बाबा काही ना काही पुरावा सांगतात असं समजित नसते. काही माणसाचे कपडे झकपक असले म्हणजे तो श्रीमंत आहे कशाहून. त्याची बायको अख्तर भाईच्या मिरच्या तोडायला गेली, त्याला नाद असतून कपडे चांगले घालायचं काय नसतं. काहीच वरून झकपक आतून भगभग काय नसतं, त्याच्यावर वरून तपासायचं नाही काही कोणाला. नारळाला जर वरून पाहिलं तर काय वाटतं का ते बांगे पाटील खाच दिसतं का नारळ. बर शेंडी काढ्याव बी दादा आतून कवटी खासारखी दिसती का, पण फळड्याव मधात गर निघतो, वरून तपासायचाच नाही. फणस सुद्धा फणसावरुता काटे, वरून काटे येत ना त्याला. एक जणांना फणस पाहिलं हातात धरल्यावर टोचायला, हे काय कामाचं. मधलं पाय न सुंगळ्या, आतून पाय ना, आतून आतून घर काही नसतं तसं. वरून तपासायचंच नाही कोणाला. एका फळाला 2 बाजू येतात. ते बिब्याचं फळ असते, 2 बाजू, दोन्ही उपयोगाच्याच. पुढची लाल बाजू जर काढी गवऱ्याच्या आहारात जर भाजली ना तर पेड्याच्या थुत्रीत आणीत आहे. इतका बिबा खाला चांगला बिबा, पोट राहते, सगळ्या गोष्टी. पेड्यांतरी तुम्हाला कफ होईन, खोकला होईन, त्यानं पोट राहतं, खोकला जाते. य आणि पलीकडचं जर चावलं तर जीभ बाहेर येते. त्याच बरं का, त्याच्या सोबतीतलं जर चावलं ना जीभ बाहेर येते. फट असे म्हशीच्या तोबऱ्यावानी होते तर चट भावताल सुजत आहे. आणि तेच जर हिशोबानं भिताडाच्या आडंगी करून जर फोडलं आणि त्याच्या मधली जर गोडंबी काढली तर लेकराला जन्माला दिलेल्या माईला पण फायद्याची. म्हणून औषध करीत होते माझ्या लहानपणी. बाळातीन झालेल्या बाईला औषध करीत. मी काय बाईगी नाही करीत, बाय मी काय बाळातीन झालो नाही, पण मला पाहिलं ना तर ते औषध करीत बघा. काळ्या पाठीचं खोबरं, डिंक, ते बिब्याच्या गोडंब्या आणि लेकरांनी तिच्यात बाजा खाली असायचं त्याच्यात औषध आहे. पण ते औषध खाल्ल्यावर गालं असे टरबुजावानी होत होते. पहा, म्हणजे एकाच फळामध्ये 2 बाजू येतात.
एक सहज सहज खाता येते आणि एक सायास करून खावं लागत आहे. वरून समजूत नका, याच्यापेक्षा पोषक मधली पांढरी गोडंबी आहे, पण तिच्यासाठी सायास करावं लागते. वरून नाही समजायचं कोण. मी एकदा एसटीत बसलो आणि कंडक्टरनं मला 2 किलो 50 रुपयाची नोट दिली आणि 50ची नोट दिल्यावर मग 7 रुपये तिकीट होतं. तर 2 तिकीट काढायचे. ते सांगा एक पोरग होतं, जीनची पॅन्ट, कटचं शर्ट, तेव्हा नेमक्याच पॅन्टी आल्या त्या जीनच्या. ही काय फार दिवसाच्या नाही जीनच्या पॅन्टी, आत्ताचा काळ आहे 20 वर्षाचा. त्याच्या अगोदर ह्या दुसऱ्या शिवलेल्याच पॅन्टी असायच्या. तर ती जीनची पॅन्ट, त्याचं ते फिटिंगचं शर्ट गिर्ट जरा साफसुथरं होतं. पण ते मग कंडक्टरला मी 50 द्यायला म्हणलं 2 तिकीट. कळतं का हो म्हणे तुम्हाला मामा? धोतर होतं ना मला. तुम्हाला काही कळतंय का? 14 रुपयासाठी 50ची नोट देत असतात का? आणि मला ती एका कीर्तनाची आलती, नाही तर माझ्या जो कशाची 50 आलीत. ती मोठ्या माणसाने दिली. ती काय करावं म्हणलं, चिल्लर द्या चिल्लर. आमच्या संघचं म्हणलं घ्या इकडं महाराज. त्यानं 50 दिले. भैया उतरल्यावर चिल्लर देतो. हा भैया तुला उतरल्यावर चिल्लर देतो. मी कंडक्टरला सांगितलं, साहेब हे मी पिशवी घ्यायला संघ असते. त्यानं धोत्रावर मला येडगळच समजिलं. मी त्याला त्या दिवशी सांगितलं होतं, कंडक्टर साहेब धोत्रावाल्याला येडं समजू नका. धोत्रावाल्याचं चित्र असल्याशिवाय भारतातली नोटच चलत नाही. या भारत देशातली नोट धोत्रावाल्याचं चित्र असल्याशिवाय चलत नाही. आम्हाला येड्यावानी समजू नका ना तुम्ही. धोत्रावाल्यानंच 72च्या दुष्काळात एक टायमाला भाकरी खाल्ल्या, मिलू खाल्ले, आंबाड्या खाल्ल्या, बरबड्या खाल्ल्या आणि जीनच्या पॅन्टीवाल्याला आणि टिकल्यावाल्याला जमिनी कमवून ठेवल्यात. जरा जरा टिकल्यावाल्याला आणि जीनच्या पॅन्टीवाल्यानं जरा भानावर राहा. या धोत्रावाल्याला नीट टायमाला भाकरी देत जा, नाही तर तुमच्या अंगावर झोपीत छत पडन, घरात फुकावं लागन तुम्हाला. विठाला विठाला. वरच्याव काय समजायचं नाही, वरच्याव काहीच समजायचं नाही. घरड्याला वृत्तांत सांगतो गोपाळ बाबा. मुंबईला एक माणूस नोकरीला, आयुक्ताच्या ऑफिस मध्ये मोठा, नामदेव दादा मोठी पोस्ट होती त्याची, जवळजवळ क्लास 1च्या जवळपासची पोस्ट. बापाने पांगुळ मागितला होता. बुरजावर गाणे म्हणले आणि लोकांनी त्याच्यावर ज्वारी टाकावून त्याच्यावर पोराला जगिलं, शिकिलं. आयुक्ताच्या अलीकडची पोस्ट केली आणि मुंबईला मोठी नोकरी लागली. कष्टाळू बाप होता, पण बाप भेटायला गेला टापर बांधून उकळीकर बाबा. साधं धोतर, नागमणी जुनं धोतर, शर्ट इस्त्री नाही, काय नाही. ऑफिसमध्ये गेल्याबरोबर नोकराला सांगितलं, अरे मला साहेबाला भेटायचे. टाईम संपला म्हणले. आता साहेबाला भेटता येत नाही. नुसतं जाऊन सांग आमका आमका व्यक्ती आहे, असा असा आडनाव आहे, ही व्यक्ती तुमच्या भेटी करता आली. बाहेरच्या जे काही अधिकारी होते, अलीकडचे वॉचमन म्हणा काय म्हणा, त्या साहेबाच्या अलीकडचे, ते म्हणले, ए मामा डोकं लावू नको, तू ह्या पाया पडतो, जाय बापा, सकाळपासून आंबट झालो तर आम्ही. येड्यावानी काय करायला तू निघ बरी, तू निघ. अरे तुरच 15-20 मिनिटं गेली. असं सुदामदेवाच्या बाबतीत पण झालं बरं. हो, सुदामदेव साध्या कपड्याचे होते, पण नंतर कळालं वाचमनायला की आपण ज्याच्या नाव घेऊन भाकरी खातो तो त्याला आलिंगन देतोय. वरच्याहून काही समजायचं नसते. हा, वरच्यावर काय नसतं एवढं. ऐकता तयार नाहीत. ऑफिसच्या बाहेर पटांगणात झाड होतं, झाडाखाली म्हातारं बसलं, संग भाकर आणली होती, तिथंच खाऊ लागलं. हे लोक म्हणले, आता यान घरी जाओ, दिवस मोळायलाय, इथंच भाकर खाल्ली भाकर तिथंच. नळ होता, पाणी हापशिलं पेलं आणि पुन्हा तिथंच येऊन. पण त्याच्या पक्क लक्षात होतं आपल्या पोराच्या गाडीला दिवा आहे, आपल्या पोराच्या गाडीला दिवा आहे. आणि साहेब कोण्या सीटवर बसतंय त्याला माहित होतं. तिकडच्या बाजूनच म्हातारं उभं राहिलं, पलीकडून असं बसलं. साहेब आले, पटपट 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 2 लोकांनी दार उघडून साहेब बसणार, तितक्यात म्हातारं खोकललं. असं पाहिलं, दादा तुम्ही केव्हा आलात? 2 अधिकाऱ्यानं पॅन्टीत संडास केली. पॅन्टीत संडास केली. अरे बाप रे,
ते आपल्याला बरखास्त करता आता ड्युटीवर. लट 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 कापू लागले. दादाच्या दंडाला धरलं आणि पुढच्या सीटवर बसिलं. साहेब म्हणले बसा रे. काय हिंमत आहे त्याची बसायची. पण म्हातारं म्हणलं बसा रे, तुम्ही माझ्या कपड्यावर गेलात, बसा बसा बसा, घरी गेल्यावर पॅन्टी धुवा, बसा बसा, येऊ द्या वास गाडीत तुमचा, बसा बसा. वरच्या रंगावरच ओळखीलं ना. त्याच्यामुळे एक मन होती बघा आपल्याकडं, धसकाटाला कसपट कवाच समजायचं नाही. धसकाटाला कसपट काऊन, धसकट जा पायात घुसत का तो डोळ्यातून थेंबे ते नाक फुरफुर करतय. हो, म्हणून साधं कोणाला समजायचं नाही, वरून पाचत नाही कोणाला, अद्याप नाही. भीमानं मारुती राहायला वानर समजिलं, वानर वडदे मामा. पण येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. पैठणच्या मालकानं सांगावा, वारकऱ्यात अतिश्रेष्ठ मारुती राय. आणि भीम साधं समजू लागले, वरच्या अंगानं वान्य रे, पाला खाणारे, काय बसलो मांडी घालून, काय तळ्याच्या कडीला तीनदा भिजिलं म्या, नुसतं असं पाहतय. आणि भीमानं पुन्हा चौथ्यांदा उडी टाकली. उडी टाकल्याबरोबर मारुतीराय इतक्या जोर ओरडले, भीमानं असा कान झटकेला. त्याला वाटलं कानात एखादी माशी गिशी गेली काय पाण्यातली, इतक्या जोरात आरोळी. हो, मारुतीरायाचा भुभुक्कार साधा नव्हता. स्त्री नावाचं राज्य होतं, पुराणात वर्णन आलं. स्त्री नावाचं राज्य होतं. त्या स्त्री राज्यामध्ये पोरग जन्मालाच येत नव्हतं सुंदर भाऊ. तिथं फक्त मुलीच जन्माला येत होत्या. मग मुलाचा गर्भ राहत नव्हता का पोटात, राहत होता. पण मारुतीरायानं भुभुक्कार केला की मुलाचा गर्भ पाहत होत होता आणि मुलीचा जेवढा आहे तेवढा राहत होता. तयाची या भुभुक्कारे, काय ताकद असेल, काय आवाजाची, काय काय देणं असेल ती. हो, की त्याच्या भुभुक्काराची शक्ती. मारुतीरायानं आवेशात भुभुक्कार केल्या. रावणाच्या प्रस्थ नावाच्या प्रधानाचं धोतर सुटत होतं. 16 प्रधानापैकी एक प्रधान. इतके मारुतीराय शक्तिशाली. मारुतीरायानं असं पाहिलं, नुसतं हे केल्याबरोबर कितीतरी झाडाचे पानं लथलत 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 असे खाली पडे, इतक्या चोरात आरोडी होती. भीमानं विचार केला, वाने रे वाहन ताकदवाने, काय रे, अरे तुरच. मारुतीराय म्हणले, माणसाचं पोरग आहेस, माणसाचं पोरग आहेस, जनावरासारखं वागू नकोस ना. माणसाचे पोरं का इतके हिशोबात थोडीच असते. एका घरी गेल्या एक माणूस म्हणला, महाराज हे मुलीचा मुलगा आहे, हे मुलाचा मुलगा आहे, काय सोन्यासारखी लेकरं आहेत आमचे महाराज, काय लेकरं आहेत. भगवंताच्या कृपेने इतके सुंदर माझ्या मुलीला आणि मुलाला मुलं झाले. वा वा वा, काय महाराज, काय काय काय. म्हणलं वा छान. आम्ही चहा घेऊन बाहेर निघलोत तर माझ्या दोन्ही बुटाला सुतळ्या बांधल्या, एका पोरानं येणं एकानं, आणि रानातली पाणी शेंदू लागली. म्हणलं वा वा, काय तुमच्या मुलीचं मुलाचा मुलगा आहे, आमच्या बुटानं रानातलं पाणी शेंदायले. हे आपले माणसाची पोरं. तुम्हाला माहीत असं, लग्न कार्यात माणसं बसल्यावर ह्या सतरंजा नव्हत्या गोपाळे बाबा, त्या सुताडे होते, सुताडे. इतके खडगुळ माणसाचे पोरं. त्या सतरंजीचा दोरा वडीत नामदेव दादा, आणि मागून वडायचा आणि मागच्याच्या शर्टाला बांधायचा. ते उठलं की शर्ट फाटत, सतरंजी घेऊन उठत आणि दोरा बांधून निघून जात. म्हणताच येत नाही तो बांधला म्हणून. आणि त्याच्या माग म्हातारा असतं, म्हातारा कसं बांधील. इतके खडगुळ. अक्षिदात खडे कालीत होते, अक्षिदात लग्नात चांगले वाळूचे खडे. त्याच्या मनात यावा, एक झपका बामणाला, हो, एक झपका वरमायात, एक झपका करवाल्याला, चपात सप ते खडे लागत होते. पोरं कोणाचे, माणसाचे. वा वा, कसे लेकर बघा, किती किती गोड लेकर. आम्ही एका लग्नाला गेलो तर नेमके 407 टेम्पो आलते. असतील ना मोठ्याल्या शहरात, पण खेड्यापाड्याने कमी होते ना. तर टेम्पूच्या कॅबिनवर आम्ही तिन्ही बसलो. तर आम्हाला धोतर नव्हतं, बसायला जमत होतं, बसलो. पण आमच्या संग इतकं एक खडगुळ होतं.
ते मला म्हणला मस्त आता टेम्पो चाललाय, बारीकसा रस्ता होता, वरच्या झाडाच्या फांदीला धरलं तर काय होईल. तर मी म्हणलं मी याच्या आधी धरलंच नाही तर काय सांगू, मी अनुभव घेतला असता तर चांगलं असतं. ते म्हणला पाहू का धरून. मी म्हणलं मी काय म्हणत नाही, पण तू इच्छा असेल तर बघ. त्यानं वरच्या फांदीला धरलं तर टेम्पो थोडाच थांबला, टेम्पो लोणार मध्ये गेला लग्नाला. मी बी काय वाजिलं नाही, आमच्यातलं वरी अडकले म्हणून. तिथं गेल्यावर त्याची माय आणती की म्हणली माय बाळू आणि भाग्या रे. मी म्हणलं लिंबालाचे तिथंचे भाग्या अजून बाई कोण्या लिंबाला. मी म्हणलं चालता चालता धरलं जिजी त्यानं. पुन्हा टेम्पो वापस नेला आणि त्याच्या खाली उभा केला तर भाग्या खाली आला. कोणाचा होता भाग्या? माणसाचाच होता ना, माणसाचा होता भाग्या. इतकी आडमुठ माणसाची लेकरो का साधे का आवली. अजून सांगितलं असतं बस झालं आपलं, याच्यातच कीर्तन जायचं. विठाला विठाला भीमदादा म्हणतात अरे माणसाचं लेकरू आहेस तू, जरा हिशोबान वाग, माणसाचा आहेस ना तू, काय करशील रे. आता ते का म्हणले का मी तुला हानीन का एक थुतरी देईन. आला आधी शेपटी जवळ घेतली, तिला सांगितलं बाई याची सोय पाय बरं. ते सरा 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 गेली आणि भीमाच्या कमराला उपरनं बांधल्या आणि आडा टाकला आणि असा ओढीत आणला. ते माझ्या लहानपणी मी एक सिनेमा पाहिला होता, तेव्हापासून नाही पाहायला भेटला बरोबर काका. तर त्या सिनेमामध्ये एका गुंडाला तंगड्याला बांधलं आणि जे ज्यानं बांधलंय का त्यानं दोरी हातात घेतली आणि ते घोड्यावर बसलं. टरा टरा टरा. ते खोटं असतंय सिनेमातलं, पण ते आम्हाला तेव्हा काय कळत होतं, आता कळत आहे ते खोटं आहे म्हणून. आता ते घासलेलं त्याच्यात दिसलं, मेलेलं त्याच्यात दिसलं आणि दुसऱ्या पिक्चर मध्ये पुन्हा उभं ते खरं नसतं ना, ते नाटक येते. पण ते तेव्हा कळत नव्हतं ना बाप्पा, त्याला किती चटकाने ते काय खडे घासत असतील आणि ते असं वाटायचं ना लहानपणी. तसं भीमाल वडीत आणलं, तसं उभा केला. असं का रे, तुला सांगितलेलं कळत नाही, तुला काय इथं करायचं म्हणे, वाहणार आहेस तू, कळेल ठोका आणला. तर भीमाच्या जीवनात इतका मार मारणारा जगात माणूसच नव्हता. घरी सगळ्या चाळ्यातून दगडासारखा चाळा झाला. भीमानं लक्षात घेतलंय साधी व्यक्ती नाही होता. असं मुंडक झटकिलं भीम पुन्हा सावध. तर मारुतीरायाच्या लक्षात आला आपला फटका लागल्यावर वाचलंय ते आरती साधं नाही. मारुतीरायाच्या फटक्यात होय अहो साध्या वान्यराची मिरच्यातून पळाली ना तर फुलत लागत नाही. साधे बारकाले वान्यर नुसते मिरच्याला असे नेमक्या कळ्यात येऊन त्यानं असं फिरावा. हा हा मिरच्या काय खुरपायचं काम नाही, काहीच नाही, सरळ रोटर घालावा. इतकं काम असतं, इतकं काम. या ते मारुतीरायाचा ठोका लागल्या. मारुतीरायानं सांगितलं इतकं मारलंस तरी तू कस काय, कोण काय, नाव सांगितलं. अरे म्हणले चांगल्याच्या कुळातलंय. हो असं आडमुटपणा करी जाऊ नको, इकडे 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 तुला मला आलिंगन द्यायचंय. भीमाने विचार केला नको बाबा, यानं एक ठोका आणला तर घंटाभर मुंग्या नाही गेल्या आणि यानं जर आलिंगन दिलं तर तुराट्या मोड्यावानीच आपल्या फासुळ्या मोडीन. हे काही साधं नाही. 2-4 बोटं लागली तर खेळ आटपालाय. हो जा त्याच्या त्या पाळूवानीच झाला गाल उगा इतका कडक. नको म्हणले आपल्याला. मारुतीरायाने सांगितलं अरे मी नामधारक आहे. कृतात्रेता युगातला भगवान श्रीकृष्ण प्रभू रामचंद्राचा उपासक आहे. मी वारकरी माणूस आहे. शरीर जरी माझं वानराचं असेल तर माझ्या रूपावर जाऊ नको. माझ्याकडे बाकीच्या अशा काही वात्रट गोष्टी नाहीत. मी तुझं कल्याण करणारे, मला आलिंगन तुला द्यायचंय. पण भीमा ऐकायला तयार नाही. शेवटी मारुतीराय जवळ गेले आणि लक्षात आलं भीमाच्या की बोलायला गोड पण काय सांगता, शेवटी वान्य रे म्हणले, याचा काय भरोसा. म्हणून आलिंगन देत असताना भीमानं तटस्थ भूमिका घेतली. काय सांगू आता, संतांची उपकार सांगतोय. तटस्थ भूमिका घेतली आणि अंग ताठर केलं, मोकळं नाही सोडलं. आणि मारुतीरायानं असं कडकडाटून आलिंगन दिलं.
पण भीम असा जरा ताठरल्यासारखाच राहिला. त्याला वाटलं आपण सावध राहा. याच्या मनात आलं तर 4-2 हाडं मोडीन पण मरणार नाही, आणि मोकळं सोडावं तर हे काही वाचू देत नाही आपल्याला. भांगे मामा म्हणून अलगद भूमिका धरली. मारुतीरायानं असं आलिंगन दिलं, कव सोडून दिली. पाणी घेतलं असंच मानस सरोवरातलं, संकल्प सोडा. भीमदादा, मी नैष्टिक ब्रह्मचर्याचा कासोटा आईच्या पोटातून घेऊन आलेलो आहे. मी ज्या मातेच्या पोटी जन्माला आलो ती अंजनी माता आहे. तिच्या व्यतिरिक्त जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय म्हणणारा मी संन्यासी आहे. आणि मी निष्ठेनं माझा ब्रह्मचर्य धर्म जर सांभाळला असेल, सात्विक तात्विक विचारानं विटेवरच्या मालकाचं प्रभू रामचंद्राचं नामस्मरण केलं असेल, तर माझं अंग तुझ्या अंगाला जिथं जिथं चिटकलंय तितकं अंग वज्राचं हो. पडेल दिवशी भीमाचं अर्ध शरीर वज्राचं झालं. आता वाटलंय सगळं जर मोकळं सोडलं असतं तर पूर्ण देह वज्रदेही झाला असता. कौरवाची काय मायवेली याला मारायला. पण वेळ निघून गेला. विटेवरच्या मालकाला सांगितलं, मालक म्हणजे द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याला सांगितलं, देवा मारुतीरायानं माझ्या अंगाला मिठी मारली तर अर्धांग वज्राचं झालं, अर्ध झालं नाही. का नाही झालं नाही? माझ्याच अंतकरणात शंकेची डाळ शिजली होती म्हणून मी अर्धांग लागूच दिलं नाही. एक काम करा ना देवा, अर्ध मारुतीरायानं वज्राचं केले, अर्ध तुम्ही करा. भगवान कृष्ण परमात्मा म्हणले मला करता येत नाही. ऐका ना म्हणले, मारुती कोणाचं भजन करतेत? म्हणले माझं. मग तुमचं भजन करणाऱ्यात जर इतकी ताकद आहे सुंदर भाऊ, तर मग तुमच्यात किती ताकद असेल असं देवाला विचारलं. तर भगवंतानं सांगितलं, बायडाटा बघून चांगलं करायचं का वाईट करायचं देवाच्या हातात आहे. बायडाटा पाहते, पाप पुण्याचा बायडाटा देव बघतो, आणि त्याच्या मनात ते देवानं बायडाटा पाहिला हे भिकारी होणार आहे तर देव नाही त्याला श्रीमंत करीत. मला बायडाट्याच्या व्यतिरिक्त करता येत नाही. हो, आणि संत भिकाऱ्याला श्रीमंत करू शकते, हे त्यांच्या हातात ताकद आहे. भीमाचे डोळे भरून आले, देवा काय मोठी ताकद आहे. मला अर्ध शरीर का होत नाही वज्राचं केलं. तर देवाच्या डोळ्यातून पाणी आलं. तर भीमाने विचारलं, का रडता? ऐका भीमदादा, मला कौरवाला मारून तुम्हाला गादी द्यायची. अर्ध का शरीर भीमदादाचं वज्राचं झालंय, तर तुम्हाला सात्विक लोकाला गादी देण्यासाठी मला मदत झाली. ही मारुतीरायाचे उपकार आपल्यावेत. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता